वटपौर्णिमा 2024 यंदा वटपौर्णिमा कधी आहे जाणून घेऊया. शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची पद्धत. हिंदू पंचांगानुसार एका वर्षात 12 पौर्णिमा असतात. या 12 पौर्णिमेपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी सुवासिनी वटपौर्णिमेचे व्रत करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावाने ही ओळखला जातो. या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते. आपल्या देशात पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते. तर उत्तर भारतात वटसावित्रीचा उपवास ज्येष्ठ अमावास्येला केला जातो. यंदा ज्येष्ठ पौर्णिमा 21 जून 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. यंदाच्या वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त, तिथी आणि वटपौर्णिमेचे महत्त्व काय आहे, चला तर मग जाणून घेऊयात. वटपौर्णिमा तिथी. यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवारी 21 जूनला साजरा केला जाईल. वटपौर्णिमा तिथी 21 जूनला सायंकाळी 7:32 सुरू होईल आणि 22 जून रोजी सकाळी 6:38 ही तिथी समाप्त होईल. वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी? वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात आणि उपवास करतात. या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे 5:24 शुभ मुहूर्त सुरू असून तो 10:30 पर्यंत असणार आहे. त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा दुपारी 12:23 सुरू होणार असून तो दुपारी 2:07 पर्यंत असणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये पूजा करावी. वटपौर्णिमेचे महत्त्व. वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 मूर्तींचा वास असल्याने असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व अधिक आहे. त्यासोबत वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा अधिक वर्ष जगते. त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वटपौर्णिमेची पूजा कशी करावी? वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करावे. स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी. त्यानंतर 16 शृंगाराचा साज करावा. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावे. त्यासाठी ताटात फुले, कापसाची पोत, अक्षता, हळदी कुंकू, उदबत्ती, पांढऱ्या दोऱ्याची रील, मिठाई, आंबा, जांभूळ, करवंद, फणस इत्यादी फळे ठेवावीत. ही सर्व फळे उपलब्ध नसतील तर यापैकी कोणतेही एक फळ घ्यावे. शक्यतो आंबा ताटात ठेवावा. शुद्ध पाण्याचा गडवा म्हणजे तांब्या आणि निर्याज्य सोबत ठेवावे. सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी व्हावे. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षता, फुले, कापसाची पोत व्हावी. त्यानंतर झाडाचे औक्षण करावे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. तर ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर